सम्राट आपणच म्हणाला होता, महाकाय पर्वताला भेदण्यासाठी प्रत्येक वेळी अशा वज्राची आवश्यकता नसते. कधी कधी केवळ एक सूक्ष्म भेग त्यासाठी पुरेशी असते. आणि असुरिका तीच सूक्ष्म भेग आहे. प्रत्येक खेळी, प्रत्येक चाल योग्य वेळ आली की यशस्वी होतेच. तशीच ही सुद्धा होईल. तुम्ही दोघं एकमेकांनी ओळखता का? नाही. या मी ओळखत नाही. म्या जंगलातला एक सामान्य भिल्ल आहे. आम्ही तुळजापुरातील एक योद्धा आहोत. एका सामान्य भिल्लाला ओळखण्याचं आमच्याकडे काही कारण नाही. मग तर लईच बरं झालं. आधी ओळख नाही म्हणजे आता नव्यानं ओळख होईल. कारण त्यात जुन्या आठवणींचं ओझं नसतं. कोण आहे? अरे दादा तू आहेस? रायबाई एवढं घाबरा काय झालं? नाही काय नाही, जरा जरा जीव धडधडत होता. मग चल माया संग. मी शेजारच्या गावात खूप विकायला चाललोय. फिरून बी येशील आणि मन पण बदलेल. अरे दादा एक विचार, तुझ्यासोबत एवढं समज घडलं, तू लगेच बाहेर कसा पडतो या सगळ्यात? तुला कसलीच भीती नाही वाटत? भीती कशाची? अरे तुळजाई आहे की माझ्या पाठीशी. तिच्यावर विश्वास ठेवला की भीती राहत नाही. आणि भीती बाहेर नसती र, हित असती मनात. आणि जर मनात तुळजाईला जागा दिलीस, भीतीला जागाच उरत नाही बघ. मी सामान घेतो, तू ये पाठीमागून लगेच. काय झालं? कुठं काय? काय नाही. चल मग. नाही नको दादा, म्या नाही येत. तूच जा, मला बरं वाटेना आणि थंडी बी वाजा लागली. म्या नाही येत, तुझा. बर तू आराम कर, म्या जाऊन येतो. ते का होते मला ही भीती? दिवसेंदिवस वाढायला का लागले?
वंचिका तू बस. नाही नाही थांब. वंचिका बसली तर मला वाढायला मदत कोण करणार? तू बस इथं. वंचिका चल माझ्या संग. करा जेवण सुरू. काय हो पाहुणं, आपली ओळखच झाली नाही. म्या पर्णिका, यो हरी आणि ही वंचिका आणि हा आमचा बाबा महादेव बाबा. तुझं नाव काय? तुळजा. तुळजा नाव आहे तिचं. काय? अगं ह्याच्या बायकोचं नाव बी तुळजाच आहे. आधी पार्वती होती पण आता तुळजा म्हणतात. तू तर त्याची बायको नसशील. पण तुम्ही तर म्हणालात ना एकमेकांनी ओळखत बी नाही म्हणत. पर्णिका गप्पा बस. तू गप्पा बस. जेवताना बोलायचं नसतं म्हणतात पण ऐकायला काय हरकत आहे? तुझा तर तुझ्यासारख्या नावाच्या बायकोवर लय जीव लावतो. दिसभर तिच्याच गोष्टी सांगत बसतो. कधी ती असं म्हणली, कधी ती तसं असली, कधी ती असं कधी ती तसं, सारखं हेच चालू असतं. पर्णिका तुला किती वेळा सांगितलं की माझ्या गोष्टी समद्यांसमोर बोलत जाऊ नको म्हणून. मी काय खोटं बोलले? पुऱ्या काय नाही, तो असाच आहे. सतत चिडत असतो म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेली असेल. काय ग तुळजा, तुला असा नवरा मिळाला असता तर तू बी सोडून आली असतीस ना? किती बी लपवलं किती बी नाकारलं तरी डोळ्यातलं प्रेम लपवा येत नाही. आता केवळ आपण वाट पाहायची. या दोन जीवांना पुन्हा एकत्र होण्यासाठी नियती नक्की काय डाव खेळते त्याची. असून हरीश, काही वार्ता? नाही, अद्याप नाही. असुरिका महालात पोहोचली पण तिने काही साध्य केले का? नाही, अजूनही नाही. रात्री तुळजाच्या प्रासादापर्यंत पोहोचणं तिच्यासाठी कठीण होत आहे. कारण तुळजाभोवती तिची माणसं, तिचे भक्त आहेत. असुर नरेश, आपल्याला खरोखर असं वाटतं की ती हे कार्य करू शकेल? नाही म्हणजे काहीही झालं तरी ती एक मनुष्यच आहे. ती मनुष्य असली तरी तिला आम्ही घडवलं आहे. त्यामुळे तिच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. आम्ही शंका घेत नाही आहोत असुर नरेश, परंतु जर का परिणाम दिसत नसतील तर दुसरा मार्ग शोधावाच लागतो. खरंच? मग सम्राज्ञी, तुमच्या बहिणीसाठी हाच नियम लावायचा का? म्हणजे काय म्हणायचंय आपल्याला? तुमची बहीण वंचिका, तिनेही अद्याप काही साध्य केलेलं नाही. मग तिच्यासाठीही आता दुसरा मार्ग शोधावा लागेल, हो ना? ही अशी तुलना करणं चुकीचं आहे असुर नरेश. श्री महादेवांपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. ती किमान श्री महादेवांच्या कुटीपर्यंत तरी पोहोचली. आणि हो, हे जे चाललंय ते आपल्या योजनेने चाललंय. मग हे सुद्धा आमच्याच योजनेनुसार चाललं आहे. तुळजा कोणी सामान्य स्त्री आहे असं वाटतं आपल्याला?
तुळजा मनुष्य देहात असली तरी ती दैवी शक्ती आहे. तिच्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य नाही. त्यामध्ये बाधा येणार, अडचणी येणार. आणि आम्ही असुरिकाला चांगलं ओळखतो. ती अपयश स्वीकारणार नाही. ती यावर मार्ग शोधेल आणि यश प्राप्त करून मगच इथे येईल. सम्राट, आपणच म्हणाला होता, महाकाय पर्वताला भेदण्यासाठी प्रत्येक वेळी अशा वज्राची आवश्यकता नसते. कधी कधी केवळ एक सूक्ष्म भेग त्यासाठी पुरेशी असते. आणि असुरिका तीच सूक्ष्म भेग आहे. प्रत्येक खेळी, प्रत्येक चाल योग्य वेळ आली की यशस्वी होतेच. तशीच ही सुद्धा होईल. अगं तुळजा, तू कशाला उचलते? आम्ही आहोत ना. असू दे, आम्ही करतो. पत्नी म्हणून तुमच्या ताटातलं अन्न ग्रहण करण्याचं सुख कित्येक दिवस माझ्यापासून दूर आहे. महादेव, पार्वती असताना तुमच्या उष्टाघासातही मला अमृताची गोडी लाभली होती. पण तुळजा झाल्यापासून हा विरहच माझा सोबती झालाय. आज कित्येक दिवसांनी पुन्हा तुमच्या सहवासाचा हा क्षण माझ्या वाट्याला आला. आज अचानक तुम्ही समोर आलात आणि माझ्या मनाभोवती उभी केलेली प्रत्येक भिंत क्षणात कोसळून गेली. या क्षणी मी देवी नाही, मी पुन्हा तीच पार्वती झाले जिने तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तप केले होते. अगं तू इथे काय करतेस? चल आता आराम कर. आणि हा, आज कुणी बी कुठे जायचं नाही. रातचा मुक्काम इथंच. पर्णिका, आम्ही देवी राहा की आजच्या दिवस नाही, म्हणजे या पोरीने बी आपल्यासाठी किती आपुलकीने केलं आहे समजा. तिचं मान राखा. फक्त आजची रात्र, उद्या सकाळच्याला निघू की. ठीक आहे, आज आम्ही इथेच राहू. तुळजा, तू कितीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केलास तरी प्रेम लपवलं जात नाही. वर्षानुवर्षांचा हा विरह एका क्षणात तुमच्या डोळ्यात उतरला. आता वाटतंय नियतीने तुमची भेट उगाच घडवली नाही. ह्या दोन जीवांचा विरह संपवण्याची वेळ जवळ आली आहे. काय रे रायबा, आता बरं वाटते का? वय, आता जरा बरं आहे. मग आता शांत झोप का मी तुला थुपटून देऊ? अरे दादा, मी काय लहान पोरगा आहे का? अरे जेव्हा तू लहान होतास तेव्हा माझ्या मांडीवर डोकं टेकलास की लगेच झोप लागायची तुला. चल झोप. अरे दादा, तू कशाला कष्ट घेतोय? अरे झोप तू. अरे दादा, अरे झोप. अरे तू कशाला कष्ट करतो? अरे झोप रे. आज मॅच तुला झोपवणार कायमचाच.
दादा दादा सोड आता तुझी सुटका नाही सोड जो कायमचा जो सोड सोड चल माझ्या संगत चल कायमचा सोड अरे बा सोड अरे सोड काय झालं उठ भाऊजी काय रायबा झालं? अरे बा डोळे उघड अरे काय झालं तुला अहो भाऊजी काय म्हणताय तुम्हाला अहो भाऊजी शांत व्हा आम्ही आहोत ना रायबा सोड तुझाई हे काही प्रेत सुरू आहे तुझाई धाव काय आमच्या भाऊजीसनी वाचव आमच्या भाऊजीसनी आता तुझी सुटका नाही सोड कायमचा जो सोड 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 मार नका सोड अरे मी आले डोळे उघड हाय तुळजाई धाव का तुळजाई माझ्या भाऊजीसनी वाचव लय मोठ्या संकटात अडकला आहे आणि त्यांना तुझ्याशिवाय कोण बी वाचवू शकत नाही धाव तुळजाई धाव सखू माझे नाव स्मर माझ्या समोर ठेवलेले कुंकू घे आणि ते रायबाच्या कपाळी लाव तुळजाई रायबा अरे डोळे उघड नाही हे नाही होऊ शकत नाही हे काय होतंय नाही नाही होऊ शकत हे नाही हे नाही होऊ शकत रायबा अहो भाऊजी काय झालं रायबा भाऊजी तुला तू माझ्याजवळ येऊ नकोस तू मला मारत होतास अरे काय बोलतोयस हे अरे मी ऐकत होतो नाही नाही तू मागो तू मला मारत होतास मागो हवं नाही भाऊजी इकडे बघा अहो तुम्हाला काहीतरी वंगा स्वप्न पडला आहे अहो त्यांनी तुम्हाला काहीच नाही केलं त्यांना उलट तुमची लई काळजी हा तुम्ही शांत व्हा हा शांत व्हा शांत हो रायबा तुला काय बी होणार नाही मी हाय दादा अरे माझ्यासोबत काय व्हायला लागलंय दादा मला लय भीती वाटते सगळं काय व्हायला लागलं माझ्यासोबत मला काय बी कळना दादा अरे दिवसेंदिवस भीती वाढत चालल्या मला यात नाही अडकायचं दादा अरे मी लय थकलोय मला वाचव यातनं दादा मला वाचव यातनं हे बघ तू शांत हो तुला काय बी होणार नाही मी हाय ना आपण सगळी मिळून यातून वाट काढू तू आता कसला बी विचार करू नको शांत हो शांत हो रायबा तुला काय बी होणार नाही हे समजा थांबवलंच पाहिजे पण कसं तुळजाई आता तूच वाट दाव बाई ही कोणती शक्ती आहे जी या घरावर संकटामागून संकट आणते तिचा शोध घ्यावाच लागेल पण त्याआधी रायबाच्या जीवनावर दाटलेले भय दूर करणं आवश्यक आहे काय ग झोप लागत नाही का आम्ही झोपलो नाही ते ठीक आहे
पण तू का जागी आहेस? इतकी वर्ष जंगलात एकटीच राहिले ना, जरा खसखस झाली तरी जाग येते. झोप बी आता सावध झालीये. आणि बरं झालं तुझा नवरा आला आणि मला साथ मिळाली. ते आमचे पती नाहीत. आम्ही एकमेकांना ओळखत देखील नाही. तुम्ही स्वतःला देव म्हणता ना, मला त्यातलं काही बी कळत नाही. पण खोटं बोलताय ते मात्र कळतंय. देवानं खोटं बोलायचं नसतं. ज्या नजरेनं तू त्याच्याकडे बघते आणि तो तुझ्याकडे बघतो त्यात समज दिसतं. तू आल्यापासून ते बी बदलले आणि ह्या गोष्टी काही लपून राहत नाही. तू वयाने लहान आहेस, पण समज मात्र मोठी आहे. मोठं व्हावंच लागतं. आपलं म्हणावं असं कोणी नसल तर माणूस लवकर मोठं होतं. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण तुम्ही दोघं एकमेकांना एवढं दूर कशाला ढकलताय? काही गोष्टी अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाही आणि समजावूनही सांगता येत नाहीत. मला फक्त एवढंच कळतं, माणसाच्या आयुष्यात सुख दुःख राब लोभ हे समजल्यानंतर आधी आपलं माणूस जे आपल्या जवळ असतं त्याला दूर लोटायचं नसतं. तू म्हणशील मी त्याला ओळखत नाही, ते मानलं, पण स्वतःच्या मनाला पण तसं सांगू शकशील का? आणि अजून एक, गाठी बोलून सुटत असतील तर त्या सोडवायच्या, आणखी घट्ट करायच्या नाही. पर्णिका, तू खरंच हुशार आहेस. बस कुणी माझं कौतिक करायला लागलं की मला झोप येते. बरं, जा तू, आम्ही पण झोपतो. ही मुलगी म्हणते तसं माझ्या नजरेत खरंच सगळं दिसत असेल. जर एका निष्पाप मुलीला माझ्या मनातील सत्य ओळखता आलं तर महादेवांनाही ते जाणवलं असेल का? हीच योग्य वेळ आहे. देवी तिच्या तालनात नाही आणि मला तिच्या रोजच्या वापरातून एखादी वस्तू मिळवायची आहे. त्या वस्तूवर तिचे तेज, तिची स्पंदन आणि तिच्या शक्तीचा अंश असतो. याच वस्तूच्या सहाय्याने शुक्राचार्य आणि महिषासूर मायावी विधी करतात आणि तुळजेच्या शक्तीवर आघात करतात. डावीकडे वळले की देवीचे दार. हे काय? मी चुकीच्या दिशेने आले की काय? देवीचे दालन कुठे गेले? हे अशक्य आहे. मी चालत आहे पण कुठेच पोहोचत नाही. हा मार्ग संपतच नाही. ही कुठली मायावी लीला आहे का? देवी इथे नाही तरी तिची शक्ती माझा मार्ग रोखते आहे. अगं काय झालं? आणि एवढ्या रातच्याला कुठं निघाली होतीस? ते म्या पाणी प्यायला निघाले होते. वाट चुकले वाटतं. अगं भोजन कक्ष तर हितच आहे बघ. होय का? एवढा वेळ चालत होते मी, दिसला नाही. अगं होतं हितं असं कधी कधी. वाडालाही मोठा आहे ना. म्या पहिल्यांदा हितं आले होते ना तेव्हा मला बी समद सारखं वाटलं होतं बघ. चल म्या तुझ्यासाठी पाणी आणते, मग तुला तुझ्या दालनात नेऊन सोडते. आलीच. देवी इथे नसताना तिची शक्ती तिच्या वस्तूंचं रक्षण करते.
पण हा देवीचा अडथळा मला थांबवू शकणार नाही. मी असुरिका आणि माझे कार्य पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. रायबा रायबा, अरे घाबरू नकास, मी आहे आई. दूध पिऊन घे थोडं. ये 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 ये, घाबरू नकास. हा, आणि हे दूध पी. हा, बरं वाटेल. बघ की ग सकू, काय अवस्था झाल्या माझ्या पोराची. रातभर झोप नाही आणि आता मला आईलाच घाबरतोय. असं कसं व्हायचं ग? सासूबाई, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. भाऊजी, काय दिसतंय तुम्हासनी? मनात जे काय आहे ते समजा सांगून टाक. बोला. भाऊजी, बोला आता. काय सांगू वहिनी, कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावर? अगं म्या ठेव. काय झालं? काय दिसतंय तुम्हासनी? डोळं मिटलं, कवंगाड सपान. डोळं उघडलं तर भास. फक्त काल रात्रीच नाही, गेले 2 दिवस हेच होतंय. तिकडे बघू तिकडे भूतच भूत. कधी भूत तर कधी चेटकीन. कधी कोणी माझा गळा आवळतंय तर कधी कधी कोणी मला बोलावते. भाऊजी, या समजात तुम्हाला जास्त भीती कशाची वाटते? त्या विहिरीची. वीर? कुठली वीर? माहित नाही, पण ती विहीर सारखं दिसत राहत्या. ती दिसली ना का अंगातली सगळी ताकदच निघून जाते. समधी भूत, समधी भीती त्या विहिरीतच राहतात असं वाटतंय. ती विहीर मला बोलावते, मला त्यांच्या जगात घेऊन जायला बघतात. भाऊजी शांत व्हा. या इकडे बसा. भाऊजी, आजपासून एक काम करा. भीती वाटली की डोळे बंद करून तुळजाईला आठवा. बाकी कशाचा विचार करू नका. ती तुम्हाला एकटं नाही सोडणार. वहिनी, वहिनी, मला या भीतीतनं बाहेर पडायचं. मी लय थकलोय वहिनी. हवं भय भाऊजी, शांत व्हा. हा, शांत व्हा. हवं पडणार भाऊजी. फक्त तुळजाईवर विश्वास ठेवा. हा, ही तुम्हाला समजातनं बाहेर काढणार. नक्की वहिनी. वय नका काळजी. शांत. हा, शांत. भाऊजींच्या बोलण्यातली ती हीर साधी हीर नसावी. काहीतरी काळभैरव तिथंच दडलं. ते शोधल्याशिवाय भाऊजीची भीती संपणार नाही. पण समजा तर शोधून काढायचं तर कसं?